व्यवसायात, नोकरीत किंवा वैयक्तिक आयुष्यात प्रगती करत असताना आपल्यासमोर अचानक काही चुकीची प्रलोभने किंवा मोहाचे क्षण येतात का? अल्पकालीन फायद्यासाठी नीतिमत्ता सोडण्याचा विचार मनात येतो का? आधुनिक व्यवस्थापनात ज्याला आपण रिस्क मॅनेजमेंट किंवा नैतिक मूल्य म्हणतो, त्यावर समर्थ रामदास स्वामींनी अत्यंत कडक आणि स्पष्ट मार्गदर्शन केले आहे. तात्पुरत्या फायद्यासाठी अधर्माचा मार्ग निवडणे म्हणजे स्वतःच्या विनाशाला आमंत्रण देणे होय. दासबोध व्यवस्थापन कौशल्य या मालिकेच्या 13व्या भागात आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत समर्थांच्या दृष्टीने व्यवस्थापनाची अब्रू टिकवून ठेवणारे परमसूत्र, प्रलोभनांपासून दूर राहणे. समर्थ रामदास स्वामी दासबोधात अत्यंत मोलाचा उपदेश करतात. न्यायमार्ग सांडून नये, परद्रव्य अभिलाषून नये. याचा अर्थ असा की तुमचे कार्य किंवा व्यवसाय कितीही मोठा असो, यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी कधीही न्यायाचा आणि नीतीचा मार्ग सोडू नका. दुसऱ्याच्या धनाची, अनैतिक नफ्याची किंवा भ्रष्टाचाराची अभिलाषा धरू नका. समर्थ सांगतात की अयोग्य मार्गाने आलेली संपत्ती किंवा यश सुरुवातीला खूप मोठे वाटू शकते, परंतु अशी संपत्ती आपल्यासोबत संपूर्ण संस्थेचा आणि ब्रँडचा सन्मान मातीत मिळवते. आजच्या कॉर्पोरेट जगात अनेक मोठ्या कंपन्या आणि त्यांचे अधिकारी केवळ नैतिक मूल्य न पाळल्यामुळे आणि भ्रष्टाचाराला बळी पडल्यामुळे एका रात्रीत उद्ध्वस्त झाल्याचे आपण पाहतो. समर्थांची व्यवस्थापन शैली ही पूर्णपणे विवेक आणि प्रामाणिकपणा यावर आधारित आहे. एका खऱ्या व्यवस्थापकाची खरी परीक्षा तेव्हा होते जेव्हा त्याच्या समोर अथांग पैसा किंवा अधिकार असतो, पण तो नीतीचा मार्ग सोडत नाही. ज्या रचनेचा पाया शुद्ध आणि नैतिक असतो, ती रचना वादळातही खंबीरपणे उभी राहते. म्हणून प्रलोभनांवर विजय मिळवून स्वतःची आणि आपल्या कार्याची प्रतिष्ठा जपणे हेच समर्थांचे श्रेष्ठ व्यवस्थापन कौशल्य आहे. म्हणूनच उत्तम व्यवस्थापक आणि लीडर होण्यासाठी आजचे सूत्र सदैव स्मरणात ठेवा. यश मिळवायला उशीर झाला तरी चालेल, पण ते यश कधीही अनैतिक मार्गाने मिळवलेले नसावे. नीती हाच यशस्वी कार्याचा आत्मा आहे. हा पवित्र विचार आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की सामायिक करा. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम.